नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत होळी स्पेशल पुरणपोळी। अगदी टम्म फुगलेली, न फुटता एकदम मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी योग्य प्रमाणामध्ये कशा पद्धतीने बनवायची ते बघूया। खूप साऱ्या टिप आणि ट्रिक सोबत आपण ही पुरणपोळी अगदी टम्म फुगलेली बनवलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सोबत आपण कटाची आमटी सुद्धा बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। सगळ्यात अगोदर आपण इथे हरभरा डाळ घेतलेली आहे, तर पाऊण किलोच्या प्रमाणामध्ये ही हरभरा डाळ आहे। तर खूप वेळेस काय होतं की डाळ किती घ्यायची, पाणी किती घ्यायचं आणि अचूक प्रमाण झालं नाही तर डाळ आपली व्यवस्थित शिजत नाही। तर 2 कपाच्या प्रमाणामध्ये इथे ही डाळ आहे, तर आपण मोजून घेऊया। शेजारी बाउल घेतला, याच्यामध्ये मी डाळ काढून घेतली। तर बघा इथे 2 कप आणि थोडीशी डाळ वरती आहे, ती देखील आपण याच्यामध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने तुम्ही 1 कपाचं किंवा वाटीचं जर माप करून घेतलं तर डाळ शिजवण्यासाठी आणि गूळ वापरण्यासाठी अगदी योग्य प्रमाण होतं। तर डाळ आपण अगोदर आता स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊया। तर बघा याच्यावरती अशी पावडर सोडलेली असते, सफेद पाणी निघलेलं आहे। तर 3 पाण्याने इथे मी डाळ स्वच्छ अशी अगोदर धुवून घेतलेली आहे। आता आपण इथे कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत। तर त्याच कपाने आपण इथे पाणी घेऊया। 2 कप पाणी टाकून घेतले, आता हा 3रा कप टाकून घेतलेला आहे आणि आता आपण 4था कप इथे भरून घेत आहोत। तर योग्य प्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। 4 कप पाणी टाकून घेतले आणि हे 5वा कप आपण याच्यामध्ये टाकून घेतला। जीवरती आपण थोडीशी डाळ घेतली होती ते देखील पाणी आपण याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे। हरभरा डाळ आपल्याला एकदम मऊसूत अशी शिजवून घ्यावी लागते, त्याच्यासाठी याच्यामध्ये पाण्याचा योग्य वापर जर झाला तरच डाळ आपली योग्य पद्धतीने अशी मऊसूत शिजते। याच्यामध्ये मी छोटा चमचा भरून तेल टाकून घेतलेला आहे आणि चिमूटभर याच्यामध्ये मी हळद पावडर टाकून घेतलेली आहे। आता हे चमच्याने एकत्र करून घेऊया। कलरसाठी आपण याच्यामध्ये हळद पावडर टाकून घेतलेली आहे, छान असा पूर्णाला कलर येतो। आता याच्यामध्ये आपण धुवून घेतलेली डाळ टाकून घेऊया। तर आता मी तुम्हाला दाखवते की आपण डाळ टाकून घेतल्यानंतर पाणी अगदी डाळीच्या वरती बोटभर आहे। अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे, म्हणजे आपल्याला कटाची आमटी जी बनवायची आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी याच्यामध्ये शिल्लक राहतं। तर बघा आपण हे एकत्र करून घेऊया आणि डाळ टाकून घेतल्यानंतर अगदी बोटभरच याच्यावरती पाणी आहे। अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। आता कुकरचं झाकण बंद करूया आणि याच्या 5 शिट्ट्या करून घेऊया। मध्यम गॅस ठेवायचा आणि याच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। 5 शिट्ट्यांमध्ये ही डाळ खूप छान शिजते। एक मोठं भांडं घेतलेलं आहे, डाळ शिजते तोपर्यंत आपण इकडे पीठ मळून घेऊया। तर चाळणीवरती आपण 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला त्याच कपाने 1 कप मैदा टाकून घ्यायचा आहे। 2 कप गव्हाच्या पिठासाठी इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे, चाळून घेऊया। अशा पद्धतीने 1 कप जर आपण याच्यामध्ये मैदा जर टाकून घेतला तर आपली पोळी जी आहे ती अजिबातही चिरटत नाही किंवा फुटत नाही, एकदम मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार होते। त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये मैदा टाकून घेतलेला आहे। तर बघा हे मैदा आणि गव्हाचं पीठ आपण व्यवस्थित असं इथे चाळून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। कुठला पण गोडाचा पदार्थ बनवायचा असला तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। तर याच्यामध्ये आपण चिमूटभर हळद पावडर देखील टाकून घेतलेली आहे, म्हणजे पिठाला देखील खूप छान असा पिवळा कलर येईल। एकत्र करून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं करतच आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय। आपण जर याच्यामध्ये सुरुवातीलाच एकदम पाणी टाकलं तर हे खूप सैल होईल आणि पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला एकदम सैलही पिठाची आवश्यकता नसते आणि एकदम घट्टसर पिठाची आवश्यकता नसते। थोडं थोडं करत पाणी टाकून घ्यायचं आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला एकदम मऊसूत असे पीठ मळून घ्यायचे, म्हणजे आपल्याला जास्त वेळ भिजत ठेवायची सुद्धा आवश्यकता पडत नाही। आता याच्यामध्ये आपण छोटा चमचा भरून तेल टाकून घेते आणि तेलामध्ये हे पीठ आपल्याला छानपैकी असं मऊसूत करून घ्यायचंय। अशा पद्धतीने जर आपण पीठ व्यवस्थित असं मळून जर घेतलं तर पुरणपोळी जी आहे ती अजिबातही फुटत नाही किंवा चिरटत सुद्धा नाही, अगदी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार होते। पीठ व्यवस्थित जर मळून घेतलं तरच ही पोळी आपली छानपैकी होते। तर बघा अशा पद्धतीने इथे तेलामध्ये आपल्याला परत 3 ते 4 मिनिटांसाठी हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचंय। मुठ बंद करायची आणि मुठीने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं दाबून दाबून घ्यायचंय, म्हणजे पीठ व्यवस्थित असं हे भिजले जातं। तर बघा अशा पद्धतीने इथे मी हे पीठ मळून घेत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय, म्हणजे खूप छान अशी आपली पुरणपोळी टम्म फुगलेली तयार होते। तर बघा अशा पद्धतीने इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ अशा पद्धतीने जर मळलं तर जास्त वेळ भिजत ठेवायची सुद्धा आपल्याला आवश्यकता पडत नाही। पीठ मळताना नेहमी मऊसूत असं पीठ मळून घ्यायचंय, एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही। तर बघा अशा पद्धतीने इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण एक बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच्यावरतून आपल्याला तेलाचा हलकासा हात चोळून घ्यायचा आहे, म्हणजे या पिठावरती खरकुट्या येत नाही। याच्यावरती झाकण ठेवूया। कुकरच्या 5 शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर पूर्णपणे मी इथे थंड करून घेतला आणि नंतरच याचं झाकण उघडलेलं आहे। 5 शिट्ट्यांमध्ये डाळ आपली व्यवस्थित अशी इथे शिजून तयार झालेली आहे। एक चाळण घेतली, खाली एक पातेलं घेतलेलं आहे। याच्यावरती आता ही डाळ काढून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये जे काही पाणी आहे ते चाळणीवरून निथळून खाली पातेल्यामध्ये जाईल। चमच्याने डाळ व्यवस्थित अशी खालीवर करून घ्यायची, म्हणजे याच्यामधलं पाणी संपूर्ण निघून जातं आणि डाळ मोकळी होते, एकदम कोरडी होते। म्हणजे अशा पद्धतीने आपण चमच्याने याला एकत्र करून घेतले। आता ही डाळ आपण एक कढईमध्ये काढून घेऊया।
डाळ आपण एक कढईमध्ये काढून घेतलेली आहे। जाड बुडाची पसरट अशी कढई घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये पुरण परतून घेण्यासाठी आपल्याला खूप सोपं जातं। खोलगट कढई घ्यायची नाही किंवा पातळ बुडाची देखील घ्यायची नाही। अशा पद्धतीने जाड बुडाची आपण कढई घेतलेली आहे पसरट। आता याच्यामध्ये संपूर्ण डाळ काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता कटाची आमटी बनवण्यासाठी देखील आपल्याला मस्त असं घट्टसर इथे पाणी निघलेलं आहे। आपण ते साईडला ठेवले। गॅस चालू केलेला आहे। गॅसवरती आपण सुरुवातीला 2-3 मिनिटांसाठी ही डाळ व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत। अशा पद्धतीने 2-3 मिनिटांसाठी डाळ परतवून घेतली की ती अजिबात आपलं पुरण पातळ होत नाही। तर त्याच्यामधून मी थोडीशी अर्धा चमचा डाळ काढून ठेवली, आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी लागेल। डाळ साईडला ठेवली। आता याच्यामध्ये आपण 2 कप गूळ टाकून घेतलेला आहे आणि जेवढी वरती डाळ घेतली होती तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण गूळ याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। अर्धा किलो डाळ जर असली तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्येच आपल्याला गूळ इथे वापरायचा आहे। इथे मी पाऊण किलो डाळ घेतलेली आहे, म्हणजे 2 कप आणि वरती थोडीशी डाळ आहे, तर त्याच प्रमाणामध्ये इथे गूळ टाकून घेतलेला आहे। मस्त गोड पोळ्या तयार होतात अशा पद्धतीने जर बनवल्या तर। आता इकडे आपण सुंठ पावडर घेतली, 4 हिरव्या इलायच्या घेतल्यात आणि जायफळ घेतले, याची पावडर तयार करून घेऊया। पावडर तयार करून घेतली तोपर्यंत बघू शकता इथे पुरण आपलं मस्त असं कोरडं झालेलं आहे। 5 ते 6 मिनिटं लागलेले आहे आपल्याला हे पुरण कोरडं करून घेण्यासाठी। कमी गॅसवरती आपण हे सारखं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता कढईला कुठेही पुरण आपलं करपलेलं नाही। आता याच्यामध्ये आपण अशी उलटणी उभी करून बघायची आणि हाताने देखील चेक करून बघायचं आपलं पुरण अजून हाताला चिकट नाही, म्हणजे हे झालेलं नाही। जरी अशा पद्धतीने उलटणी याच्यामध्ये उभी राहिली तरी पण पुरण आपण हाताने अशा पद्धतीने चेक करून बघायचे। हाताला जर चिकटत असलं तर अजून 2-3 मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं। अजून 2-3 मिनिटांसाठी हे पुरण मी व्यवस्थित असं परतवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता अजिबात हाताला आता चिकटत नाही। गॅस बंद केलाय, कढई गॅसवरतून आपण खाली उतरून घेतलेली आहे। याच्यामध्ये सुंठ पावडर आणि विलायची आपण मिक्सरमध्ये याची पावडर करून घेतली होती आणि किसणीवरती किसून याच्यामध्ये जायफळ टाकून घेऊया। अशा पद्धतीने याच्यामध्ये सुंठ पावडर, विलायची, जायफळ टाकून घेतलं की पोळ्यांना खूप छान अशी चव लागते। ही पावडर आपल्याला पुरण परतून झाल्याच्या नंतरच टाकून घ्यायचं आहे, म्हणजे याचा स्वाद असाच टिकून राहतो, मस्त सुगंध येतो पोळ्यांमध्ये। आता आपण पुरणाची चाळण घेतली, खाली एक भांडं घेतलेलं आहे आणि ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासाने आपल्याला अशा पद्धतीने पुरण इथे वाटून घ्यायचे। बघा मस्त असं पुरण आपलं इथे निघलेलं आहे, तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने सर्व पुरण आता मी ह्याच पद्धतीने वाटून घेणार आहे। गरम गरम असतानाच आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचे, म्हणजे आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि अगदी हातही दुखून येत नाही। अशा पद्धतीने इथे मी पुरण वाटून घेतलेलं आहे। साईडला आपण या पुरणाचे अशा पद्धतीचे एक गोळे तयार करून ठेवलेले आहे, म्हणजे पुरण अजिबात आपलं कडक होत नाही। आता आपण पीठ चेक करूया। तर पीठ बघू शकता तुम्ही 10 मिनिटांमध्ये मस्त असं पीठ आपलं इथे भिजलेलं आहे, जास्त वेळही लागलेला नाही आपल्याला। बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचे, म्हणजे मस्त अशा आपल्या टम्म फुगलेल्या मऊसूत अशा पोळ्या तयार होतात। अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे आणि जास्त वेळ न भिजत ठेवता अगदी 10 मिनिटं जरी ठेवलं तरी पण खूप छान याच्या पोळ्या तयार होतात। आता बघा ह्या पद्धतीने पुरणाचे इथे मी गोळे तयार करून ठेवलेले आहेत सगळ्या पुरणाचे एक ताटामध्ये। अशा पद्धतीने आपण करून जर ठेवले तर ते अजिबात कडक होत नाही। लिंबाच्या आकारा एवढं पीठ आपण घेतलं आणि पिठामध्ये आपण कोरड्या पिठामध्ये हात बुडवून घेतला आणि याची एक वाटी तयार करून घेतलेली आहे। मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं आणि याच्या कडा उंचावून घ्यायच्या अशा बोटाने दाबत दाबत। याच्यामध्ये आपण भरपूर असं पुरण भरलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकून घेतलं, पुरण आतमध्ये दाबायचं आणि अशा पद्धतीने बोटाने आपल्याला याचा एक उंडा तयार करून घ्यायचा, तोंड बंद करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला पुरणाचा इथे एक उंडा तयार करून घ्यायचा। याच्यावरती कोरडं पीठ टाकून घ्यायचं हाताला जर चिकटत असलं तर, आणि याचं वरती जे तोंड आहे ते बंद करायचं। ह्या पद्धतीने कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला याच्या कडा लाटून घ्यायच्या। पोळी लाटताना नेहमी याच्या कडाचं लाटून घ्यायच्या, मध्ये अजिबात पोळी जास्त लाटायची नाही, मग ती कडाला जाड राहते आणि मध्ये पातळ होते आणि ती पोळी फुगत नाही। तर बघा अशा पद्धतीने इथे मी याच्या कडा मस्त अशा लाटून घेत आहे। कडानेच लाटून घ्यायचे, मध्ये हलक्या हाताने आपल्याला लाटणं फिरवून घ्यायचंय, मध्ये अजिबात आपल्याला जोर द्यायचा नाही किंवा जास्त लाटून देखील घ्यायचं नाही। अशा पद्धतीने याच्या कडा लाटून घ्यायच्या, म्हणजे मस्त पोळी टम्म फुगते। तर बघा या पद्धतीने इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे। अजिबातही आपली पोळी कुठेही फुटलेली नाही, टम्म आपण याच्यामध्ये पुरण भरून घेतलेलं आहे व्यवस्थित असं। आता गॅसवरती आपण तवा तापून घेतलेला होता, त्याच्यावरती पोळी टाकून घ्यायची। एक साईडने भाजली की दुसऱ्या साईडने पलटी करून घ्यायची आणि दोन्ही साईडने आपल्याला याच्यावरती व्यवस्थित असं तेल किंवा तूप तुम्हाला जे काही आवडत असेल ते सोडून घ्यायचे। तर बघा या पद्धतीने मस्त अशी पोळी आपली फुगलेली आहे आणि मऊ लुसलुशीत देखील झालेली आहे। अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं, म्हणजे पोळी अजिबात फुटत नाही आणि पुरण देखील आपण व्यवस्थित असं हे परतवून घेतलं, त्याच्यामुळे पुरणही आपलं एकदम मऊसूत आणि मस्त झालेलं आहे। एकदम चिकटही नाही किंवा जास्त कोरडही देखील नाही, अशा पद्धतीचं पुरण बनवून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं, म्हणजे मस्त टम्म फुगलेले आणि मऊ लुसलुशीत अशा पोळ्या तयार होतात। सर्व पुरणाचे अशा पद्धतीने गोळे तयार करून ठेवायचे, म्हणजे पुरणावरती खरकुत्या येत नाही किंवा कडकपणा येत नाही। आता आपण दुसरी पोळी देखील ह्याच पद्धतीने लाटून घेतली आणि ती देखील भाजून घेऊया। एक साईड भाजली की तेल सोडायचं आणि दुसरी साईड सुद्धा आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची, म्हणजे पोळी आपली मस्त अशी फुगते।
होळीच्या सणाला ह्या पद्धतीने पोळ्या नक्की बनवा. बनवायला खूप सोपे आहे आणि अगदी अचूक प्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये पाणी देखील वापरलेलं आहे आणि गूळ देखील अचूक प्रमाणामध्ये आपण वापरलेला आहे. म्हणजे गोडवा देखील एकदम अचूक प्रमाणामध्येच असेल ह्या पोळ्यांमध्ये. जास्त गोडही नाही किंवा जास्त फिक्कही नाही, अचूक प्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये गूळ वापरलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली पोळी आपली इथे तयार झालेली आहे. अशा पद्धतीने पोळ्या बनवून घ्यायच्या. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यावरती तूप देखील घालू शकता किंवा मग तेल देखील घालू शकता आणि मस्त अशी पोळी आपली इथे झालेली आहे. अशा पद्धतीने पोळ्या बनवून घ्यायच्या. एकदम मऊ लुसलुशीत पोळ्या तयार होतात. अजिबातही कुठेही फुटलेले नाही. तुम्ही बघा या पद्धतीने आपली पोळी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने पोळ्या बनवून घ्यायच्या. बनवायला देखील खूप सोपे आहे. पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी पण अगदी मस्त टम्म फुगलेल्या पोळ्या तयार होतील. आतमध्ये पुरण देखील व्यवस्थित असं आपण याच्यामध्ये भरून घेतले. आता आपण कटाची आमटी बनवण्यासाठी इथे मसाला घेतलेला आहे. तर अर्धी वाटी इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले. मसाला भाजून घेतलेला आहे. अद्रकचे 4-5 तुकडे घेतलेत. जी डाळ आपण डाळीमधून काढून घेतली होती शिजवताना ती डाळ घेतलेली आहे. लसूण घेतलेला आहे. कोथिंबीर घेतली. 2 कांदे भाजून घेतले. कांदे आपण गॅसवरती भाजून घेतले आणि पुन्हा तव्यावरती थोडंसं तेल टाकून परतवून घेतले. तर खोबरं आणि कांदा आपण इथे तेल टाकून परतवून घेतले. डाळ सुद्धा मी त्याच्यामध्ये थोडीशी फ्राय करून घेतली. फोडणीसाठी आपण इथे कढीपत्त्याची पानं घेतलीत आणि लसूण घेतलेला आहे बारीक चिरून. थोडंसं पाणी टाकून मसाला अशा पद्धतीने आपण इथे वाटण करून घेतलेला आहे. गॅसवरती कढई ठेवली. याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून तेल टाकून घेतले. तेल गरम झालं की जिरे आणि मोहरी घालून घेतली. आता आपण याच्यामध्ये 4-5 लसणाचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे किंवा चिरून घेतले आहे. तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता आणि कढीपत्त्याची पानं मी बारीक चिरून घेतली ते टाकून घेतली. याच्यामध्ये वाटण करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आणि हा मसाला व्यवस्थित असा एकत्र करून घ्यायचा. गॅस इथे मी कमी ठेवला म्हणजे हा मसाला आपल्या अंगावरती किंवा साईडला उडत नाही. तर अशा पद्धतीने आपण हे एकत्र करून घेतलं. याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊया. धना पावडर, हळद पावडर, हिंग, रोजच्या भाजीचा मसाला आणि इथे बॅडगी मिरची पावडरची 1 चमचा भरून घेतलेली आहे. ते मसाले घालून घेतले. एकत्र करून घेऊया. गॅस मध्यमच ठेवायचा किंवा एकदम कमी ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही सारखं मिक्स करत देखील राहिलं तरी पण हा मसाला म्हणजे करपणार नाही. तर बघा हे एकत्र करून घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याच्यावरती टाकून घेऊया म्हणजे हा मसाला देखील कढईला खाली करपणार नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी 2-3 चमचे पाणी टाकून घेतलं. एकत्र करून घेतलं. आता तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित असा मी इथे परतवून घेतला. बघा मस्त तेल सुटलेलं आहे या मसाल्याला. आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आपण जी डाळ शिजवून घेतली पोळ्या बनवण्यासाठी त्याच्यामधून काढून घेतलेलं हे कटाची आमटी बनवण्यासाठी आपण पाणी काढून ठेवलं होतं. ते पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. मस्त घट्टसर असं डाळीचं पाणी आहे. हे पाणी टाकल्यानंतर आपली कटाची आमटी खूपच छान बनते. तर पाणी टाकून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये अजून पाणी टाकून घेऊया. किती आमटी बनवायची आपल्याला त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे. तर बघा याची मी 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. एकत्र करून घेतले. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि ही अशा पद्धतीची कटाची आमटी खूपच छान आणि चवदार लागते. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. एकत्र करून घेऊया आणि 4-5 मिनिटासाठी ही कटाची आमटी छानपैकी आपण उकळवून घेऊया. एकत्र करून घेतल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आणि 4-5 मिनिटासाठी छानपैकी याला उकळी काढून घ्यायची. तर बघा 4-5 मिनिटं झालेली आहेत. गॅस मी कमी ठेवला होता. कमी गॅसवरती 4-5 मिनिटासाठी छानपैकी याला उकळी काढून घेतलेली आहे आणि मस्त अशी कटाची आमटी आपली इथे तयार झालेली आहे. एकत्र करून घेऊया. याच्यावरती आपण आता थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया. अशा पद्धतीने कटाची आमटी नक्की बनवून बघा. खायला खूप छान लागते भातासोबत. तर अशा पद्धतीने आपण याच्यावरती आता कोथिंबीर घालून घेतली आणि झटपट आपली कटाची आमटी देखील तयार झालेली आहे. याच्यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि बघू शकता मस्त अशी कटाची आमटी तयार झाली. मस्त तरी देखील आलेली आहे आणि दाटसर देखील खूप छान झालेली आहे. अशा पद्धतीने कटाची आमटी देखील नक्की बनवून बघा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद. अशा पद्धतीने होळीला पुरणपोळी नक्की बनवून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.